अहमदनगर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आज आमदार निलेश लंके यांनी सुपा येथून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे। त्यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून शरद पवार यांच्या नेतृत्वात तुतारी या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे विखे विरुद्ध लंके असा जोरदार सामना रंगणार आहे। पारनेरमधील सुपा येथे आमदार लंके यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात त्यांनी तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। तसेच ते आमदारकीचा राजीनामा ईमेलद्वारे विधानसभा अध्यक्षांना दिला असल्याचे लंके यांनी सांगितले। निलेश लंके यांनी या मेळाव्यातून विखे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। लंके म्हणाले, विखेंनी मला संपवण्याचा घाट घातला होता। माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत। तुमच्या पीएने 15% पैसे जमा केले आहेत। तुमच्या पीएलाही पीए आहेत असा आरोपही लंके यांनी केला आहे। तुम्ही एकतरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणले का? केवळ आपले मेडिकल कॉलेज व आपली यंत्रणा चालवण्याचे काम ते करत आहेत। आज लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे। आता कोण किती पण आपटा 2 लाखाहून अधिक मतांनी आपण निवडून येणार आहे, कारण ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे। शिवसैनिकांशी मतभेद असतील तर बाजूला ठेवा, काँग्रेसशी मतभेद बाजूला ठेवा, जे दुखावले त्यांची माफी मागा, झालं गेलं सोडून द्या, मात्र आता निवडणुकीसाठी एकत्र आलं पाहिजे हे सांगत जिल्ह्यात राष्ट्रवादी केवळ शिवसेनेची ताकद आहे, तिसरी ताकदच नाही। लोकसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे। तुमच्याकडे पैसे आहे, पण आमच्याकडे प्रेमाची माणसे आहेत। 60-70 वर्ष राज्य केलं, पण जिल्ह्यासाठी काय केलं? एक शासकीय मेडिकल कॉलेज नाही आणता आलं, कारण तुमचे दवाखाने बंद पडले असते। लोकांना निवडणुकीत आश्वासने देऊन लोकांची फसवणूक केली। तुमचं समाजासाठी शून्य योगदान आहे। तुम्ही जनतेशी संपर्क ठेवत नाही। रावणाचा नाश झाला तर तुम्ही कोण? जेव्हा अहंकार निर्माण झाला तेव्हा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्याकडे यंत्रणा, मोठी माणसे आहेत, मात्र आमच्याकडे जीवाभावाचे मावळे आहेत। तुम्ही एवढे मोठे आहे, मग तुम्हाला कशाला घाम फुटतो? येणारा काळ सांगेन तुम्ही कोण व मी कोण आहे। राजकारणात आपण काय केलं याची उत्तरं शोधा, असा टोला लंके यांनी विखे पितापुत्रांना लगावला आहे। पारनेरकरांना थेट भावनिक आवाहन, लोकसभा निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे। ही पारनेरकरांची अस्तित्वाची लढाई आहे। प्रत्येकाने मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे। गावागावात आपले चिन्ह पोचवा। आपल्या तालुक्याची अस्तित्वाची लढाई आहे, असे आवाहन निलेश लंके यांनी केले आहे। आता प्रत्येकाने निवडणूक हाती घेतली पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असे भावनिक आवाहन निलेश लंके यांनी केले आहे।